सध्या देशभरातल्या सागरी सुरक्षेची झोप उडाली आहे। त्याला कारणीभूत ठरलंय एक हरवलेलं यंत्र। एका बोटीवरच्या हरवलेल्या यंत्रातून दररोज देशातल्या सगळ्या कोस्ट गार्डना आपत्कालीन स्थितीचा सिग्नल जातो आणि सर्व यंत्रणांची धावपळ उडते। मात्र गेल्या 4 वर्षात कोस्ट गार्डची यंत्रणा हे यंत्र शोधू शकलेली नाही। 26 जुलै 2012 या दिवशी कोस्ट गार्डचं 7 आइसलँड हे जहाज जयगडच्या किनाऱ्यावर बुडालं। यात असलेलं एक यंत्र हरवलं। या यंत्रावरचं आपत्कालीन सूचना देणारं बटन सुरू केल्यावर देशातल्या सर्व कोस्ट गार्डना धोक्याचा इशारा जातो आणि मग यंत्रणांची धावाधाव होते। जयगडच्या किनाऱ्याकडे सैनिकांची तुकडी पाठवली जाते। थोड्या वेळानं हे यंत्र बंद होतं। गेल्या काही दिवसांपासून रोज हा प्रकार सुरू आहे। मात्र हरवलेलं हे यंत्र शोधून काढणं सुरक्षा यंत्रणांना अद्याप शक्य झालेलं नाही। जयगडच्या किनाऱ्यावर हे यंत्र कुठेतरी आहे, मात्र ते यंत्र अद्याप या यंत्रणांना शोधता आलेलं नाहीये। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, काय नेमकं हे गूढ आहे? 26 जुलै 2012 साली 7 आइसलँड नावाचं एक जहाज होतं, ते अपघातग्रस्त झालं होतं जयगडच्या किनारी। आणि त्यावर जयगडच्या अपघातग्रस्त जहाजावर एक आपत्कालीन यंत्र होतं, ते यंत्र या ठिकाणी हरवलं होतं। मात्र हे यंत्र 2012 पासून कोणीतरी हाताळत असल्याचा दावा कोस्टगार्डने केला। आणि विशेष म्हणजे हे यंत्र सुरू केल्यानंतर अख्ख्या देशातले जे कोस्टगार्ड ऑफिस आहेत तिथे आपत्कालीन मेसेज जातो आणि हे आपत्कालीन मेसेज झाल्यानंतर कोस्टगार्डची सर्व टीम या जयगडच्या किनाऱ्यावर येते आणि जयगडच्या किनाऱ्यावर आल्यानंतर हे यंत्राचं आपोआप बटन बंद केलं जातं आणि कोस्टगार्डला त्या ठिकाणी आल्यानंतर कळतं की आपल्याला फसवणूक झाली आणि पुन्हा कोस्टगार्डची टीम जी आलेली असते ती पुन्हा माघारी जाते। खरं तर 4 वर्षात हे यंत्र अद्यापही कोस्टगार्ड शोधू शकलेलं नाही। त्याच्या शोधासाठी आता त्यांनी सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू केलंय जयगडच्या परिसरामध्ये। मात्र अशा पद्धतीनं गेल्या 4 वर्षात कोस्टगार्ड एक यंत्र शोधू शकत नाही। हे एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल मला। ओके, धन्यवाद प्रणव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।